तर आपण ही दृश्य बघतोय सध्या मस्साजोगे गावात आपण बघतोय संदीप क्षीरसागर आणि त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील 7 मागण्या आता केलेल्या आहेत आणि या 7 मागण्यांसंदर्भातला निर्णय जर 2 दिवसात झाला नाही तर हे आंदोलन अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। त्यानंतर पाणी देखील सोडलं जाईल अशी भूमिका देशमुख कुटुंबियांची आहे। सध्या वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये ग्रामस्थांचं हे उपोषण सुरू झालेलं आहे आणि या उपोषणस्थळी आमदार संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे पाटील हे पोहोचलेत। मनोज जरांगेंनी धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे आणि थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील देखील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। हत्या प्रकरणामधील 7 मागण्यांसाठी ग्रामस्थांचं हे आंदोलन सुरू आहे। अन्नत्याग आंदोलन सध्या सुरू आहे आणि पुढच्या 2 दिवसात या 7 मागण्यांवर जर कोणताही तोडगा निघाला नाही तर मात्र पाणी देखील सोडणार असल्याचं देशमुखांनी यायलाच नको होती। तो आता जी वेळ नाही यायला पाहिजे ती आलेली, हे दुर्दैव आहे। राज्याचं हे प्रचंड मोठं दुर्दैव आहे। त्यातले त्यात तर गावाला आज न्याय मागायला लागतो आणि सत्ताधारी फक्त तपास सुरू एवढं सांगतायत। पहिल्या दिवसापासून जर बघितलं आतापर्यंत हा तेच आरोपी आहेत अटक झाले। एक्स्ट्रा काय आणखीन कुणी नाहीये पुऱ्या राज्याला दिसतंय। पण नाव सांगितले जाते, पुरावे पण दिले जाते, अनेक यांच्यावरती ऑब्जेक्शन पण सुरू आहेत। त्याच्यानंतर ते प्रक्रिया कशी राबत नाही हे कळत नाही। बघत आहेत आता त्यांचेच लोक आहेत, बघत काय काय होत आहे। कुटुंबावरती आलेली वाईट पात्र अत्यंत दुर्दैवी आहे, हे कोणावर नाही यायला पाहिजे। तुम्ही स्वतः कुटुंबियांशी भेटला होता, तुमचं स्वतःचं म्हणणं पण असं होतं की ही वेळ नाहीये अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे, पण काय वाटतं की तरी सुद्धा प्रशासनाने गांभीर्याने घेतलं नाही म्हणून आज ही वेळ आली। गांभीर्याने घेतलं असतं तर इथून पाठीमागे जे 6 आरोपी करा म्हणून सांगितले 100-150 नावं आहेत टोटल सगळे मिळून, म्हणजे खंडणीत मदत करणारे, खुनात मदत करणारे, भ्रष्टाचारात असणारे, काही पोलीस असणारे, 100-150 नावं होतं। आतापर्यंत 6 आरोपी झाले असते।